आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. स्नेह आणि माणुसकीचं मूर्तिमंत उदाहरण आणि साऱ्यांच्या लाडक्या असलेल्या कैलासवासी मंगल किसन आमले यांचं 5वं पुण्यस्मरण संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुलेच्या आमलेवाडी या ठिकाणी पार पडलंय. हरिभक्तपरायण राजाराम महाराज जगताप यांचं यावेळी कीर्तन झालं. गेली 5 वर्षांपूर्वी कोरोना काळामध्ये स्वर्गीय मंगलताई किसन आमले यांचं दुःखद निधन झालं. त्यांचे पती किसनराव आमले यांनी अतिशय गरिबीतून आपला प्रपंच उभा केला. मुलगा प्रशांत, मुलगी विद्या दीपक पोखरकर, त्याचबरोबर दुसरी मुलगी स्नेहल अनिकेत माळी असा त्यांचा परिवार. मात्र 5 वर्षांपूर्वी अल्पशा आजारानं कैलासवासी मंगलताई आमले ह्या परिवाराला सोडून गेल्या आणि या परिवारावर दुःखाचं मोठं आभाळ कोसळलं. पत्नी मंगल यांच्या प्रती असलेलं प्रेम किसनरावांच्या मनामध्ये कायम घर करून राहिलं. गेली 5 वर्षांपासून त्यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ पुण्यस्मरण सुरू ठेवलंय. मंगलताईंच्या स्मरणार्थ गोरगरीब लोकांना कायमच पती किसन आणि मुलगा प्रशांत मदत करतायत. सोमवारी आमलेवाडी येथे त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम पार पडला. मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेम करणारी पत्नी ही दुसरी आईच असते, असे अनेक दाखले देत हरिभक्तपरायण राजाराम महाराज जगताप यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केलंय. पत्नी म्हणजे काय, पार कापड सुद्धा पार जेवाय बसल्यावर तांब्या बी तिनेच भरून द्यायचा, एवढा हा परावलंबी होतो बायको आल्याच्या नंतर. एवढं सगळं त्याचं बायको करत असते. आणि मग ती गेल्याच्या नंतर थोडस दिशाशून्य होतात, नाही का. जगण्याचा एक मकसद राहतात, लांब राहतो, स्वप्न आपली राहतात. पण असो, नियती पुढे इलाज नसतो कुणाचा. जी नियती आहे त्याच्या पुढे कुणाचा इलाज चालत नसतो. ईश्वरी सत्ते पुढे इलाज नसतो. म्हणून या आमले कुटुंबातली ही जी माता गेली, त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एक भाऊ बहिणीच्या राखीला पारखा झाला, ठीक आहे. राखीचं नातं बहिणीचं भावाचं कधी नाही आठवण आली तरी राखीच्या दिवशी आठवण येणार 100%. मग 10 दिवसांचा असतो त्या भावाचा. म्हणून भाऊ बहिणीचं नातं वेगळं असतं, पती पत्नीचं नातं आणि माय लेकराचं नातं. ही नाती जी असतात ना, हे आपण जपली पाहिजे. खरं तर माणसं, आपल्याला माणसाचा जन्म दिला हे आनंद घेण्यासाठी, सगळ्याला आनंद द्यायचा. जिजूनी स्वतः चंदनाने तेरास मधुगंध द्यावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. दुसऱ्याला आनंद द्यायचा, दुसऱ्याला काय द्यायचा, आनंद. त्याच्यासाठी तर जीवन आहे. यावेळी माजी सरपंच अर्जुन घुले, युवा नेते चंद्रकांत घुले, त्याचबरोबर मंगलताईंचे बंधू मधुकर बोडके यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. एक गृहिणी जी रोज जेवण खावण करायची, ती सोडून गेली. कितीही केलं तर तिच्यावर उतराई, तिच्या जीवनातील जे कष्ट केले त्या कष्टातून उतराई होण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण आपले आई वडील किंवा कोणीही गेल्यानंतर एखादं वर्ष श्राद्ध घालतो. वर्षातून आपण कमीत कमी निवड तर करतोच, परंतु यांनी 5वं मोठं पुण्यस्मरण या ठिकाणी आठवण म्हणून या परिवाराने केलेलं आहे. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गुरुवर्य राजाराम बाबा जगताप यांनी हरिपाठातील आपण घेऊन हरिपाठ न सोडता, म्हणजे माऊली ज्ञानबा माऊली फणात फण न घालता, खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम प्रकारचं जीवन माणसाचं कसं असावं, जीवन माणसाने कसं जगावं, आणि माणसाने जो माणूस जिवंत असताना दुसऱ्यासाठी करतो तो खरा माणूस. तब्बल 5 वर्षांनी 5 वर्ष कसे निघून गेले हे तुम्हाला आम्हाला समजलं नाही. परंतु खऱ्या अर्थाने किसन दादांचं तुम्हा आम्हा सर्वांना योगदान माहिती. एकदा की माणसं गावात मोठी झाली, व्यवसायाने नोकरीने बाहेर स्थिरावली की सहजपणाने पुन्हा गावाकडे कोणी येत नाही. जो तो त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो. व्यक्तिगत विकास, व्यक्तिगत स्वार्थाच्या भोवती त्याचं आयुष्य त्या ठिकाणी फिरत असतं.
परंतु किसनदादांनी आम्ही पाहिलं की गावातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हिरिहिरीने सहभाग घेत या गावातील या वाडीतील लोकांना आधार देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. या परिसरातल्या प्रश्नासाठी संघर्ष करणारे किसनदादा आम्ही पाहिले. 5 वर्षापूर्वी हे दोघं नवरा बायको गाडीमध्ये या ठिकाणी यायचे आणि ज्यावेळी त्यांचं देहवासन त्या ठिकाणी झालं त्यावेळेस स्नेहल असेल, विद्या असेल, प्रशांत असेल, या सगळ्या मुलांची त्या ठिकाणी आई गेली आणि किशनदादांची सहचारिणी गेली. हे सगळं दुःख पचवत हा परिवार खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी वाटचाल करतो आहे. कर्तृत्वान प्रशांतकडे पाहतो, स्नेहलकडे पाहतो किंवा विद्याकडे पाहतो. ही मुलं अत्यंत सुशिक्षित, अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्यांनी त्यांचा असणारा मंगलताईंनंतर खऱ्या अर्थाने किसनदादांना त्यांची आई आणि त्यांची मुलं बनण्याची एकाच वेळेची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून त्या मुलांना देखील मनापासून धन्यवाद दिला पाहिजे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि संगमनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीनं या आमच्या ताईंना त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचं आपण स्मरण करूया. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणावा अशा पद्धतीनं ह्या दोघांचा जोडा त्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी फुललेला होता. परंतु न दिसणाऱ्या अशा ह्या विषाणूनं 5 वर्षापूर्वी आघात केला. बहुतेक कुटुंबातील अशा ह्या चांगल्या व्यक्ती त्या ठिकाणी गेल्या. त्या कुटुंबांचं नुकसान तर निश्चित झालं, पण राष्ट्राचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी आदर्श आई म्हणून सुद्धा मंगलनी चांगली भूमिका तिनं पार पाडली. मग त्या ठिकाणी प्रशांत असेल किंवा विद्या असेल किंवा स्नेहल असेल, यांना खूप चांगल्या पद्धतीचं संस्कार तिनं दिलं. आणि मग पुढे आपला भाऊ त्या ठिकाणी दत्तात्रय चंद्रकांत बोडके, जे आमच्या गावामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता किंवा सहकारामध्ये श्रीराम सहकारी पतसंस्थेमध्ये संचालक म्हणून काम पाहतो, असा हा आदर्श भाऊ सुद्धा तिने निर्माण केला. ह्या तिच्या जीवनामध्ये जे काही चांगलं जेवढं काय आहे हे तिनं देण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. आदर्श जाऊ म्हणून सुद्धा तिनं तिची भूमिका चांगली पार पाडली. याच घरामध्ये माझी भाची पण आहे, आमच्या गावातील सातकरांची मुलगी पण ह्या घरामध्ये आहे. खूप सनद असं कुटुंब, खूप सुसंस्कारित असं कुटुंब. आणि ह्या घरामध्ये आघातानं ही जी घटना घडली, मी आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या मसवंडी गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सहकार मंच फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं माझ्या बहिणीला ह्या ठिकाणी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवाशी मंगलताईच्या आठवणी ऐकून आमले परिवार गहिवरून गेला. मुलगा प्रशांत, सून आर्या, मेव्हणे दत्तात्रय बोडके यांसह पठार भागातील आमले परिवारावरती प्रेम करणारे नातेवाईक, मित्रपरिवार यांची या पुण्यस्मरण कार्यक्रमाला मोठी हजेरी होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.